हाय फ्रेंड्स, मुक्ताल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये MPW आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक यांच्या रिक्त जागांची माहिती पाहणार आहोत. आता जाहिरात कधी येणार हे नक्की कोणालाच माहीत नाही, पण लवकर जाहिरात प्रसिद्ध व्हायला पाहिजे, कारण आता आकृतिबंध पण तयार झालेला आहे, रिक्त जागांची माहिती पण आलेली आहे आणि परीक्षा ही TCS मार्फतच होईल पहा. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे कोणी विद्यार्थी तयारी करत असतील त्यांनी तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. तर आपण सविस्तर माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षणासाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त आहे. म्हणजे स्वच्छता निरीक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम पण दिलेला आहे आणि MPWचा संपूर्ण अभ्यासक्रमसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आणि फी फक्त 500 प्लस GST. अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मिळालेली आहे आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतच येतो. तर विषय माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत काय माहिती पाहिजे होती, तर आपले माहिती अधिकार ऑनलाईन अर्जात त्याचा क्रमांक वगैरे हाईड केलेला आहे. तर 17/5/2025 मान्य जेनित अधिकारी तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी पुणे यांचे पत्र क्रमांक. आता काय माहिती त्यांनी विचारली होती पहा. तो उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अनुषंगाने माहिती अधिकार अधिनियम 2005 आपला ऑनलाईन अर्ज अन्वये गट क या संवर्गाची आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यालाच आपण MPW म्हणतो. तर पुरुष गट क या संवर्गाची दिनांक 31/12/2025 पर्यंतची विभागीय स्तर आणि जिल्हा स्तर निहाय सरळ सेवा पदोन्नतीद्वारे एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता ही कार्यालयाला प्राप्त 5/5/2026 झालेला आहे पहा अर्ज, आणि त्यांनी माहिती कधी दिलेली आहे तर 18/5/2026 ही दिलेली माहिती आहे. म्हणजे आत्ता लेटेस्टमधली माहिती आहे, जरी इथं काही संदर्भ 2025चे येत असले तरीही. आता या ठिकाणी पहा, तर आरोग्य पर्यवेक्षक गट क, आरोग्य निरीक्षक गट क आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क हे नागपूर विभागाचं आहे बरं का. आणि इथं वर दिलेलं आहे पहा, नागपूर विभागाची ही माहिती आहे, फक्त इतर विभागांची माहिती उपलब्ध झालेली नाही. तर आपण सुरुवातीला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पाहूयात. तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये पहा, मंजूर पदं जी आहेत ती आहेत 876, भरलेली पदं आहेत 650 आणि रिक्त पदं आहेत 226 आणि पदोन्नतीनं 10% त्याचा आपल्याला काही संबंध नाही. म्हणजे नागपूर विभागामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याची 226 पदं रिक्त आहेत पहा. त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक गट कचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पदोन्नती 80% आणि सरळ सेवा 20% असं आहे. आणि इथं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीमध्ये 90% सरळ सेवा आहे, म्हणून तिथं पदांची संख्या जास्त होती. तर आरोग्य पर्यवेक्षकामध्ये 18 पदं मंजूर आहेत, 9 भरलेले आहेत, 2 रिक्त आहेत. आता आरोग्य निरीक्षक गट क मध्ये पहा, तिथं पदोन्नती 75% आहे आणि सरळ सेवा 25% आहे. तर या ठिकाणी सरळ सेवेमध्ये म्हणजे मंजूर पदं 73 आहेत, भरलेली 55 आहेत आणि रिक्त 18 आहेत. तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे पद आहे 226 जागा नागपूर विभागामध्येच फक्त रिक्त आहेत. इतर विभागाची माहिती मिळाली तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. आता जाहिरात कधी येईल हे आता याच्यावर सांगणंच फार अवघड झालं आहे, कारण 1 वर्षापासून त्यांचं चाललं आहे जाहिरात येणार येणार येणार. सगळी तयारी सुरू आहे. आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा आत्तापर्यंत 4-5 वेळा सांगून झाल्या की लवकरच आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू. त्यामुळं आता जाहिरात कधी यायची तो येऊ, पण रिक्त पदांची माहिती प्राप्त झाली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.